आणि महात्म्याला जर जाणायचं असेल तर आम्हाला सद्गुरूंच्या सहवासात राहावं लागतं. मग भाग्यवान आहोत. लोहगड नांद्रा ग्राम आहे. आता लोह म्हटलं की सर्वांनाच माहिती आहे काय आहे ते. पण ह्या लोहगड नांद्र्यामध्ये महाराज इतकं पुण्य आणि पावन ग्राम आहे. भगवान रामेश्वरांचं मंदिर आहे, नव्हे नीलकंठांचं मंदिर आहे, अनेक देवतांचं या ठिकाणी मंदिर आहे. इतपत नव्हे, याच्या पुढे सांगायचं झालं तर लोहगड नांद्र्याचं महाराज लोखंडाचा आणि परिसाचा जर संपर्क झाला तर महाराज परीस काय करते, त्या लोखंडाला सोनं केल्याशिवाय राहत नाही. आणि या लोहगड नांद्र्याचं महाराज सोनं झाल्याशिवाय राहिलेलं नाही. हे गाव सोनं आहे. कारण मी अनुभवतो, मी जाणलेलं आहे. कारण माझे सद्गुरू सिद्धलिंग शिवाजी गुरुमाऊली अनेक महाराष्ट्रामध्ये अनेक गाव आहेत, अनेक त्यांचे शिष्टमंडळ आहेत, अनेक ठिकाणी त्यांना बोलवलं जातं. पण माझ्या गुरुमाऊलीचं मन महाराज फक्त या लोहगड नांद्र्यामध्ये रमतं. पण या गावासारखं गाव दुसरीकडे नाही महाराज. आणि म्हणून ते परीस आहे, सद्गुरू माझे परीस आहेत. आणि हे लोहगड नांद्रा हे ग्राम हे लोखंड जरी असेल तर महाराज माझ्या गुरूंचा परिचय या भूमीला झाला. म्हणून एका ठिकाणी सिद्धांत शिकवणीमध्ये श्लोक आला आहे की पादाग्र रेणो यत्र पदंती शिवयोगिनाम तदेव सदनम पुण्यम पावनम गृहमेदिना. महाराज ज्या घराला, ज्या ग्रामाला, ज्या भूमीला सद्गुरूंचा पदस्पर्श होतो महाराज, ते गाव पुण्य आणि पावन होत असतं, ते घर पुण्य आणि पावन होत असतं. पण हे लोहगड नांद्रा महाराज लोहगड नांद्रा नाही तर हे सोन्याचे नांद्रा आहे महाराज. आणि ह्या सोन्याच्या नांद्र्यामध्ये महाराज सोन्यासारखे लोक राहतात. बसवेश्वर महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं अनेक गोष्टी त्यांना डीजे लावून गावामध्ये मिरवणूक काढता आली असते, सगळ्या गोष्टी त्यांना करता आल्या असत्या. पण त्यांना या सर्वांच्या तरुण बांधवांना वाटलं की बसवेश्वर महाराज काय आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये भावना निर्माण झाली पाहिजे. बसवेश्वर महाराज काय आहेत हे आम्हाला प्रत्येकाला माहिती झालं पाहिजे. आणि म्हणून या वीरशैव लिंगायतच्या तरुण बांधवांनी अगदी पुढाकार घेऊन अगदी बसवेश्वर महाराज आम्हा सर्वांना समजवण्यासाठी या ठिकाणी कीर्तनाचं आयोजन केलं. एकदा सर्वांसाठी एकदा टाळ्या वाजल्या पाहिजे. आता त्यांच्या सर्वांच्या हातून हे कार्य घडलं पाहिजे. आपल्या सर्वांची प्रेरणा त्यांना लाभली पाहिजे, त्या तरुण बांधवांना लाभली पाहिजे. धर्माचं काम करतात महाराज. जे बसवेश्वर महाराजांनी केलेलं आहे तेच कार्य आज आम्ही आमचे तरुण बांधव करत आहेत. बघा, बसवेश्वर महाराजांनी धर्म जोपला, धर्मासाठी एकनिष्ठ राहिले. आम्ही आज जाती जातीमध्ये विखुरल्या चाललो. आम्ही जात, कोणी जर विचारलं तुम्ही कोण आहात, आम्ही आमची जात सांगत चाललोय महाराज. आमची जात कशावरून निर्माण झाली हो? असं एका ठिकाणी म्हणतात की जी जात नाही ती जात म्हणतात त्याला. जी मनातून आमच्या जात नाही तिला जात म्हणतात. आणि ही केली पाहिजे यासाठी धर्मासोबत एकनिष्ठ राहावं लागतं महाराज. याला एकनिष्ठ राहावं लागतं. म्हणून धर्म आम्हाला जोपासता आला पाहिजे. आमच्या जाती कशावर निर्माण झाल्या? आमच्या व्यवसायावर आमच्या जाती निर्माण झाल्या महाराज. आम्ही कोणत्या जातीचे आहोत? अगदी व्यवहार साधने असलेले वाणी, माती आणणे, लीद आणणे, माती तोडवणे, मडकं घडवणे, बाजारात नेऊन विकणे महाराज कुंभार, चप्पल शिवण्याचं काम करणारे चांभार, तेलाचा व्यवसाय करणारे तेली महाराज. आमच्या कामावर आमच्या जाती निर्माण झाल्यात आणि आम्ही आमच्या जातीनिष्ठी आणि एकनिष्ठ राहायला लागलो. आम्ही आमच्या जातीचे संत निर्माण केले, आम्ही आमच्या जातीचे महात्मे निर्माण केले, आम्ही आमच्या जातीचे देव निर्माण केले महाराज. या सगळ्यांना तोड देऊन महात्मा बसवेश्वरांनी आम्ही एक आहोत ही भावना निर्माण केली. हे दुसऱ्या चरणात सांगितलेलं आहे.